दहाव्याचे जी प्रवचन होतात त्याला ज्ञानेश्वरी आजपासून नदीवर न्यायची नाही. बंद करू नका. मी पिसळलोय जरा 2-3 महिन्यापासून. मला लोकांना आलाय म्हणते म्हणू द्या. आता माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझं एकच गुण आहे, फक्त खरं बोलणे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटलंय, तर 10व्याच्या प्रवचनात ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. घोंगडीवर ठेवतात लोक ज्ञानेश्वरी. बुक्का लावणारी पागल, हार वळले आणि प्रवचन रंगात आलं आणि झाडाव कावळा दिसला का एखादा टग्या गावात राहतोच, तो देवानं पाठवलंच येतो. ती क्वालिटीच त्याच्यासाठी येते. त्याने लगेच म्हणायचं बाबा बाबा कावळा आला आता तुमचं वर का. ही भिकार लोक ही मधली. ती अँकर लोक जी असतात ना, इतकी आगाव. तुम्ही त्यांचे कधी शब्द ऐका, ते गरीबाचं कधी नावच घेणार नाही. गरीबाची त्यांची काय खटकी आहे. मोठ्यालाच मोखंडी घेणार काय. आणि मग याने लगेच म्हणायचं बाबा. आता बाबाचे पैसे कुठे राहत्या. आता विश्वात न देवे. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. अरे ज्ञानेश्वरीच्या संपर्कात गेलेल्या रेड्याचं मंदिर झालंय. या विश्वात एक चमत्कार झालाय ज्ञानोबरायाचा. काय चमत्कार आहे माहितीये. देवाची देवळं नाहीत, रेड्याचं देऊळ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी आपण नदीवर न्यायची, बागलात घालायची, चालले थोबाड वाशीत घरी. त्या प्रवचनकाराला ती ओवी पाठ करून यायला लावा. 10व्याला ओव्या तरी काय लागत उपजे ते नाशे नाशिले. आणि शरीर जाता किंवा नाशिवंत स्वभावे लईच अभ्यास केला तेवी जितेने अवसरे. काय लागत